तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या स्पर्धेला. आज आपल्याकडे आनंदी गोपाळची ही सगळी टीम आलेली आहे आणि आनंदी आनंद आहे. आणि सगळे स्पर्धक जे 6 फायनलिस्ट आहेत ते आता फायनल मध्ये गेलेले आहेत. त्यामुळे परीक्षण गुणांचं होणार नाहीये. आज असणार आहे फक्त मनोरंजन. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या होऊ दे व्हायरलला. तर मंडळी तुम्ही कधी 5 स्टार हॉटेलमध्ये गेलाय का? नाही, प्रत्येकाचं स्वप्न असतं पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतच असं नाही. नुकतंच लग्न झालेलं एक जोडपं आज निघालंय 5 स्टार हॉटेलमध्ये, कारण त्यांच्या लग्नामध्ये 5 स्टार हॉटेलची कुपन्स भेट मिळालेली आहेत. बघूयात मग आता 5 स्टार हॉटेलमधलं हे सेलिब्रेशन कसं ठरणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात यवतमाळहून प्रवीण तिखे आणि मुंबईहून स्नेहल शिदम हिचं. आणि माणसं पण लय मोठे मोठेच दिसायले तू इथे. ए प्रत्येक कोट पॅन्ट घातलीवाला साहेब नसते म्हटलं. आता येतानी तो ज्या फेटेवाल्या माणसाला नमस्कार केला ना तो साहेब नव्हता, या हॉटेलचा वॉचमन होय. बाई वॉचमॅनला एवढे झाकपाक कपडे. अहो आमच्या गावाकडे तर नवरदेवाला पण एवढे झाकपाक कपडे नसते. आता आपल्या बस्त्याच घ्या ना. अहो दोघांचा मिळून 13,000 बसला. तरी मी म्हणतच होते कशाला बाई एवढी उधळपट्टी करायची. पण माझा भाऊ म्हणत होता की आपण भाऊजीनं सूटकोट घेऊ सूटकोट घेऊ. पण यांच्या तोंडाला शोभला असता का? नाही म्हणजे मी काय म्हणते, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहणं गरजेचं आहे का? आता माझ्या शिक्षक मित्रांनी कॉन्ट्रीब्युशन करून गिफ्ट म्हणून या हॉटेलचा स्टे बुक करून दिला का नाही. आपण जर इथं राहिलो नाही तर सगळं वाया नाही जाईन का? अहो ते खरंय हो, पण उगा बुरदंड. इथं हॉलमध्ये बघा ना केवढ्या लाईटी लावलेत. ह्याची काही गरज आहे का? अहो 5 स्टार हॉटेलची हेच तर खासियत आहे. लाईट म्हणजे श्रीमंती. ह्याच्यामुळेच ना आपल्याकडे लोड शेडिंग होतं. ह्यांनी काही पॉवर वाचवली नाही मग आपल्याला काय मिळणार आहे? तू गप्पच बरं. आता तू किती काही बोलली तर हे काही लाईट आता बंद नाही करणार. तुला नाही समजणार ते. जाऊ दे बरं, चल आपण तिथं बसू. तुला याचा अनुभव नाही ना सगळ्याचा, म्हणून तुला समजून नाही राहिलं. तुम्ही काय जण रोजच येता इथे? रोज म्हणजे जेव्हा जेव्हा मी मुंबईला येतो ना तेव्हा माझा स्टे याच हॉटेलमध्ये असते म्हटलं. अयो शिक्षकाला एवढा पगार आहे? पगार नसला म्हणून काय झालं, पण मुंबईला काम नाही पडत का? मग नसला पगार म्हणून काय झालं? हो तो कोपऱ्यातला आपल्याकडे असं का बघतोय? ए नेहमीचं हॉटेल आहे मायवालं, ओळखी आहे माई इथं. काय साहेब? त्यानं तर निव्वळ फाट्यावर मारलं तुम्हाला. बघत पण नाही. तो आता कसा ओळखी दाखवून? का? मागच्या वेळेला आलतो ना तर त्याला 3 चमचे चोरतानी पाहिलं. सूटबूटवाला दिसते पण पक्का चोट्टा आहे लेकाचा. Excuse me, sir. You can't sit here. The table is already reserved. हो का? आता तू असा बोलशील का नेहमीच्या येणाऱ्या माणसासोबत? या मालकाला बोलाव ना. मला कोण आहे त्यानं ओळखलं नाही मला अजून. डू यू मीन मॅनेजर? कारण आमचे मॅनेजर सगळं आमचं हॉटेल सांभाळतात. आमचे मालक आहेत ना बाहेर असतात. त्यांचे जगभरामध्ये खूप सारे हॉटेल्स आहेत ना, ते USA ला असतात. नाव काय त्यांच्या मालकाचं? जॉन डेल्सी. ॲब्सोल्युटली रॉंग सर. आवर ओनर इज महाराष्ट्रीयन. ते महाराष्ट्रीयन आहेत. मिस्टर काकडे नाव आहे त्यांचं. तू जाणं रे बाबा, तू जाणं. तू नवीन आहे वाटतं इथं. तुला तुझ्या हॉटेलच्या मालकाचं नाव माहिती रे राजा. जाय तू जाय. तू खाले काही माग ना. चहा सांगा आधी. चहा सांगायचा? हा. हे वेटर 2 मसाला चहा आण. सांगतो मसाला चहा. एक्सक्यूज मी सर, युअर ऑर्डर. ही बया हे काय आणलं याने? सुट हे साखर वेगळी आहे, पत्ती वेगळी आहे, पाणी वेगळे, दूध वेगळे.
एक काम करा, एक स्टोव पण आणा, चहा तुम्ही घेणार आहे का भाऊजी वाईफ? नो थँक्यू. इज्जत काढशील का मायावाली? अहो हे काय आहे? हे 5 स्टार हॉटेल होय, श्रीमंताचा चहा आहे तो. श्रीमंताला अशीच मेहनत करून चहा करा लागते आणि लोक म्हणते त्याला काहीच काम नसते. वा वा ते चुपचाप. वा वा वा. असं आहे का ते? याच्या संग तुला भजी गिजे पाहिजे का? नाही भजी बिजी काय नको बाबा. चहा मागवलाय तर ही अवस्थे. भजी म्हणले तर कढई, हळद, बेसन सगळं इथंच आणायचं ते. सगळे इथंच आणेल आणि म्हणेल वहिनी तळा भजी म्हणून. तुम्ही एक काम करा, आपलं तयार जेवणच मागवा. तू हे बरोबर आहे म्हणा. तसं याचं शिक्षण मला इतकं कमी दिसू राहिलं. अरे बापरे. Excuse me, sir. I have completed 5 years hotel management course in Singapore. Sir, I just got award for my best performance. If you have any confusion, you can ask Singapore University. ओय ओय ओय. हा तर लय शिकलाय तुमच्यापेक्षा, ते पण सिंगापूरला. माग तिथं पोरांना भूगोल शिकवताना तुम्हाला नकाशावर शिंगणापूर सापडलं ना. असं मला काही माहित नाही. ते तुमचे मित्र आहेत ना साबळे मास्तर, ते सांगत होते लग्नात कोणाला तरी. माझ्या भावानं तेव्हा ऐकलं होतं. बरं, हे कोणत्या तरी गिरायकाची राजा इथं डायरी राहिली आहे, ती घेऊन जाय संग. घेऊन जा आम्हाला. सर हेच मेनू कार्ड आहे. हो का? मस्त छापलं रे. काय छापलं? हा, मागच्या वेळेला आलो होतो ना मी, तर याच्या हॉटेलचा मॅनेजर म्हणे सर पुढच्या वेळेला येसान ना म्हणे तुम्ही, तर तुम्हाला नवीन मेनू कार्ड दिसन म्हणे. बाई. मस्त छापलं रे. सर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन हे ओपनिंग पासून हेच मेनू कार्ड आहे. हा वाट लावायला जावा. आता इज्जतच काढायला तुमची. तू जाय बरं, 5 मिनिटांना ऑर्डर देत तुला. जाय तू जाय. ओके सर. आव मी काय म्हणते, आपल्या दोघांच्या मनाने आहे ना ती खोली लईच मोठी आहे. त्यांना सांगा ना एखादी छोटी आणि कमी लाईटीवाली खोली आपल्याला द्यायला. आणि ते केवढं मोठं भांड ठेवलंय हो मोरीत. अहो ते भांडण होय, टप होय तो टप. त्याच्यात आंघोळ करायसाठी घुसा लागते. आयो, त्याच्यात आंघोळ करायची असते. अहो आमच्या गावाकडची 10 माणसं त्याच्यात आंघोळ करतील. मी तर म्हणते मस्त जर बसली ना तर बाजूला 2 जण आंघोळ करतील. एवढा मोठा आहे तो बाई. केवढा मोठा आहे. बरं ते जाऊ दे, तुला काही खायचं आहे का? मसाला पापड बोलावू का? हा चालेल मागवा. शाळेला यायच्या हॉटेलचं प्रिंटरही माझ्या शाळेतल्या प्रिंटर सारखं शाई सोडते वाटते. काय? आता इथं पाय 10 रुपयानंतर टिंब पाहिजे, नंतर 00. बघू काय आहे? आव नाही, 1000 रुपयालाच दिसतोय मसाला पापड. बाई 1000 रुपयाचा मसाला पापड. अहो आमची ती गोदा काकू आहे ना, ती 450 रुपयाला 1000 पापड करून विकते. वा, 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 वा. उन्हात आणत बिचारी पापड विकत असते आणि 1000 रुपयाला पापड. नुसता येण्याचा बाजार आहे बाई. नुसतं काय हे पापड. हळू बोल. हे 5 स्टार हॉटेल होय. इथं जेवढं हळू बोलशील ना तेवढं श्रीमंत असल्यासारखं वाटते. वा वा.